ओबीसी। साहेब आपण प्रचंड आजारी आहात। यानंतर भटक्या विमुक्तांचे नेते माननीय लक्ष्मणजी गायकवाड साहेब यांना विनंती आहे की आपण आपलं थोडक्यात मनोगत व्यक्त करावं। व्यासपीठावरचे आदरणीय ओबीसीचे नेते माननीय छगन भुजबळ साहेब आणि आदरणीय सर्व व्यासपीठावरचे नेते मंडळी, मित्र हो, मी या निमित्ताने एवढंच सांगतो की ओबीसीच्या लोकांच्या ताटात माती कालवण्यासाठी शिवाजी छत्रपती महाराजांना विरोध करणारे निंबाळकर, पिसाळ आणि भोसले जर कोण होते ते सर्व आता या जरंगे पाटला बरोबर आहेत। आणि आम्ही ओबीसीचे मावळे, आम्ही ओबीसीचे सर्व मावळे, शिवाजी महाराज म्हणायचे की गरीबाच्या शेतात गेलं तर त्याचं देठ सुद्धा उपडू नका असं सैनिकाला सांगितले होते। आणि हे जरंगे पाटलाचे मराठे ओबीसीचं सर्व देठ तोडून खायला निघाले। आणि मराठीमध्ये एक म्हण आहे, पाटील आणि सर्व गावाचं चाटील आणि पुन्हा नंतर ओबीसीचं चाटील। भटक्या विमुक्ताच्या लोकांना खासदार आमदार होऊ नये म्हणून या प्रस्थापित मराठ्यांनी भटक्या विमुक्ताला संविधानाच्या बाहेर ठेवून त्यांचा सत्यानाश केला। आणि आता ओबीसीला राजकीय आरक्षण मिळू नये म्हणून जाणीवपूर्वक इथल्या प्रस्थापित मराठ्यांनी डाव रचला की मराठ्यांना आरक्षणासाठी रोका। खरं तर मराठ्यांना मी एकच सांगतो, जरंगे पाटलाच्या मागे लागलात तर तुमचा सर्व वाळवंट होणार आहे, कारण तुमच्या पदरात काही पडणार नाही। फक्त इथं प्रस्थापित मराठ्यांना जाणीवपूर्वक ओबीसीना सत्तेत येऊ द्यायचा नाही असा पण बांधलेला आहे, त्याला आपण भीक घालू नका। आणि जर तुम्ही भुजबळ साहेबाला दम देणार असाल किंवा त्यांना टोल करणार असाल तर याद राखा, आम्ही भटक्या विमुक्ताचे ओबीसीचे 70% लोक महाराष्ट्रात आहोत। तुमचा बियाला सुद्धा माणूस आमदार खासदार निवडून येऊ देणार नाही। तुम्हाला सर्वाला घरी पाठवण्याची सोय केली आहे। भुजबळ ओबीसीच्या गळ्यातलं ताईत आहे, या ताईताला हात लावलात तर याद राखा, एवढाच मी तुम्हाला सांगतो। आणि भटक्या विमुक्तांनो तुम्हाला वेगळं पाडण्यासाठी डाव रचलेले आहेत, आता वेगळं पाडायचं नाही। भटक्या विमुक्तांनी आता ओबीसीच्या हाताला हात जोडायचा आणि सर्व मराठ्यांना आता शेळ्या मेंढ्या राखायला पाठवायचं आणि आपण सत्तेत बसायचं। मी शेवटी एवढं सांगणार आहे की ओबीसीनो स्वाभिमानाची मशाल पेटवा, ओबीसीनो स्वाभिमानाची मशाल पेटवा, मराठ्यांना सत्तेतून कायमचा हटवा, मराठ्यांना सत्तेतून कायमचा हटवा आणि ओबीसीना सत्तेमध्ये पाठवा, ओबीसीना सत्तेमध्ये पाठवा। आणि सर्वांची गरिबी भुजबळ साहेब आता तुम्हीच हटवा, भुजबळ साहेब आता तुम्हीच हटवा आणि हा महाराष्ट्र नव्यानं डटवा। ये दीवार पर्दों की तरह हिलने लगी है, शर्त लिखी थी कि बुनियाद हिलनी चाहिए। दोस्तों, सिर्फ हंगामा करना मेरी आदत नहीं, मेरी कोशिश है कि ओबीसी की सूरत बदलनी चाहिए और सत्य के तरफ दौड़ना चाहिए। जय ओबीसी, जय महाराष्ट्र, जय भीम, जय ज्योती। धन्यवाद सर। यानंतर प्राध्यापक लक्ष्मणजी हाके यांना